उद्या दिनांक 24 तारखेला दिंडोरी विधानसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेहबूब शेख यांची शिवस्वराज्य यात्रा येणार असून संस्कृती लॉन्स दिंडोरी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। या मेळाव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे। या निमित्ताने दिंडोरी शहराला बॅनरचे शहर म्हणावे की काय असा प्रश्न पडलाय। त्याचे कारणही तसेच आहे। खासदार भास्कर बगरे यांना दिंडोरीतून मिळालेल्या आघाडीमुळे महाविकास आघाडीकडे उमेदवारांचा कल वाढत आहे, परंतु एकामागून एक आश्चर्याचे धक्केही बसत आहे। नुकतेच नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की माझ्या मुलाला मीच पाठवले होते महाविकास आघाडीच्या बैठकीला। यानंतर या प्रकरणाचा दुसरा अंक आज दिंडोरीत बघायला मिळत आहे। झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनीही दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावले आहे, तर सुनीता चारोस्कर यांचा प्रवेश असल्याने सुनीता चारोस्कर यांचेही बॅनर संपूर्ण दिंडोरी शहरासह ग्रामीण भागात लागलेली आहे। त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने संतोष रेहेरे यांनीही कंबर कसली असून मागील 2 ते 3 महिन्यांपासून त्यांनीही ग्रामीण भाग पिंजून काढलेला आहे, त्यामुळे त्यांचेही बॅनर ठिकठिकाणी बघायला मिळत आहे। तसेच अजून एक इच्छुक वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हे देखील इच्छुक असून महाविकास आघाडीतर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनीही कंबर कसली असून त्यांचेही शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले आहे। हे सर्व कमी की काय म्हणून चेहरा नवा बदल हवा असे बॅनर लावून प्राचार्य अशोक बागुल यांनीही आपण या प्रक्रियेत कुठे मागे नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। महाविकास आघाडीचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माननीय जयंतजी पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये हार्दिक स्वागत उत्सुक प्रवीण एकनाथ जाधव, संचालक मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक, माजी गटनेते जिल्हा परिषद नाशिक, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी व तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक दिंडोरी पेठ विधानसभा। या महाविकास आघाडी व महायुतीच्या युतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे, तर लॉबीसाठी इकडून तिकडे प्रवेशासाठी उमेदवारांची मोठी कसरत होत आहे। त्यातच नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबईत एक मोठी घडामोड घडणार असून पुन्हा एक मोठा नेता महाविकास आघाडीच्या दिशेने येत आहे अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे। या सर्व नेत्यांच्या महाविकास आघाडीकडे कल असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडोरीची जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळून विजय माझाच होईल असा दावा केलाय। शिवसेना शिंदे गटाकडून महाले हे एकटेच दावेदार आहेत, तर त्यांना भाजपचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी चर्चा आहे। झिरवाळ यांच्या कुटुंबांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून झाल्यास धनराज महाले यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे, परंतु माजी आमदार रामदास चारोस्कर, सुनीता चारोस्कर, संतोष रेहेरे, मधुकर भरसट, प्राचार्य अशोक बागुल व शिवसेनेचे मागील वेळेचे उमेदवार पेठचे भास्कर गावित यांची भूमिका काय असा सवाल सामान्य विचारत आहे। या सर्व घाई गडबडीत 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होणार असून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या आठवड्याभरात दिंडोरीसह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये बेडूक उड्या मारणारे नेते व उमेदवारीसाठी सुरू असणार लगबग हे या निमित्ताने दिसणार आहे। त्यामुळे येणाऱ्या आठवड्याभरात दिंडोरीसह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये बेडूक उड्या मारणारे नेते व उमेदवारीसाठी सुरू असणारी लगबग हे या निमित्ताने दिसणार आहे। या सर्व गोष्टींची दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील जनता चांगलीच मजा घेत आहे। एस मराठी न्यूज विशेष रिपोर्ट दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।